सप्टेंबर 2021चं औषध आहे आणि चालतंय म्हणून दिलंय प्याला आहे का. काय माणसं पण अशी आहेत ना. पिऊ नको नाही तर उद्या सकाळी फेकतो बघ कचऱ्यात. कचऱ्याच्या गाड्याला सांग मला का. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. आज तारीख आहे 20 जून 2026. आता वाजलेत 9 आणि मला रात्रभर झोप नाही आहे, कारण की जुलाब लागले ना. रात्रभर उठ जा बाथरूममध्ये उठ जा, सारखं रात्रभर चालूच आहे माझं. काय जुलाब थांबण्याचं झालं आहे. मग मी मेडिकलमध्ये जाऊन आत्ता गोळी आणली आणि थोडी गोळी खाल्ली जेवल्यावर. ठीक आहे, गोळी जुलाबावरची अर्धी गोळी खाल्ली आणि अर्धी संध्याकाळी खाणार. आता कामाला जायचं आहे ना, सुट्टी घेऊन चालणार नाही मला, कामाला गेलंच पाहिजे. आणि आता कामाला जायचं आहे म्हटल्यावर डब्याची पिशवी मला न्यायला नाही आहेच. डब्याच्या पिशव्या सगळ्या फाटलेल्या इथे माझ्या. आणि ज्या आपण कपड्याच्या दुकानात जातो, चपल्याच्या दुकानात जातो, त्या पिशव्या देतात माहिती आहे का सामान ठेवायला, काय पण घेतलं की बारक्या बारक्या तसल्या पिशव्या घेऊन जातो मी कामावर. आणि 2 दिवस घेऊन गेले की तिचं बंदच तुटते. ते तुम्हाला दाखवतो. एक पिशवी आहे बघा ही काल पिशवी घेऊन गेलेलो, काल नाही परवा दिवशी घेऊन गेलेलो पिशवी ही. आणि ह्याचा बंदच फाटला आहे बघा, आहे का. सगळा इथं बंद फाटला आहे हा आहे का, एवढा बंद फाटला इथे. आणि हे असं धराय गेले खालीच जाते सगळं, आहे का, फाटले सगळं. पिशव्या लगेच फाटते, त्या टेगत नाही त्या, कारण की कामावर कुठं पण आम्ही इकडं तिकडं ठेवतोय, त्यामुळे पिशव्या टेगतच नाही त्या. ही एक नेलेली अजून मस्त पिशव्या होत्या, पण आता पप्पांनी कुठे ठेवल्या त्या काय माहिती. तर मग तुम्हाला दाखवते. ह्याच्यात आहे त्या पिशव्या कामाच्या, हो कुठे गेले काय, पप्पा कुठे ठेवते ती तीच कळत नाही. काय गावानं झाले त्या, नाही तर तुम्हाला दाखवल्या असत्या. 4-5 पिशव्या आहेत त्या फाटलेल्या, अशा कामावर नेतोय त्या, कारण की पिशव्या टिगडच नाही त्या ना. आणि मी मग लगेच दुकानात जाऊन नवीन पिशवी आणली. एवढ्या पिशव्या फाटलेल्या आहेत म्हटल्यावर एकदाच आणली चांगली बघून. ती पण एकदम अशी कडक कडक आहे पिशवी. थांबा तुम्हाला दाखवतो. हवा इथं ठेवल्या, हाय का. पिशवी आहे मोठी, खरं बारकी पिशवी शिल्लक नव्हती आणि मला आत्ताच पाहिजे होती ना अर्जंट डब्याला. मग काय पर्याय नाही म्हटलं हीच पिशवी घ्यावं. मोठे आहे, सगळं बसतं यात. चांगली कडक पिशवी आहे का. त्याला चेन पण आहे, ठीक आहे, चेन आहे आता अशी वर, कारण की पर्याय नाही मला. पिशवीच अर्जंट पाहिजे होती, त्यामुळे ही पिशवी मी आणली. ह्याच्यापेक्षा छोटी मागितली, पण ते दुकानदार म्हणले आत्ता शिल्लक नाही आहे, 1-2 दिवसानं येईल. मग आता 2 दिवसानं थांबायचं म्हटल्यावर मग डबा न्यायचं कशातनं. त्यामुळे पिशवी आणली. पिशवी आहे 90 रुपयाला. आता कुठंपर्यंत टिकत्या काय माहिती. टिकवाय पाहिजे आपल्याला, आहे ना. आणि ऑलरेडी मी डबा भरूनच ठेवला आहे, ठीक आहे, डबा भरून ठेवला आहे. आता हे डबा पिशवीत ठेवतो. डबा पिशवीत ठेवून बघतो कशी वाटते पिशवी. नवीन आणले ना त्यामुळे. हो, एका हातात मोबाईल आहे माझ्या, त्यामुळे मी एका हाताने हे करायला लागले. त्यात सगळं बसते काय. हो पडली व्यवस्थित आरामशीर, काय पण बसतं यात. हे बघा, आता ही पिशवी धरून बघतो कशी वाटते, आहे का, एकदम पॉशमध्ये. पण लय मोठी पिशवी वाटायला लागली ही. असं वाटतं की मी बाजारलाच चाललोय पिशवी घेऊन. आता वेळेला काय नाही म्हटल्यावर म्हणलं घ्यावंच पिशवी, मोठी का असेना पण घेतली जाता. पप्पा काय करायला लागली ती का. पाणी कुठं आलंय मोटर काढाय. ही वय बॅरल ठेवल्या ना. हाय आहे काय बॅरलवर ठेवलं या. इथं बॅरलवर ठेवत जाऊ नका हो. हे म्हणतोय मी, हे मोकळं आहे सगळं, काय उपयोग आहे याचा. पाईप हातरून ठेवा म्हणजे पाईप कडक झालेले असते ना, उन्हात टाकल्यावर ही तर होईल, जरा मऊ होईल पाईप. ही काय मोटर यात ठेवल्या. मोटर पण तापलेलं आहे, ह्याच्यात पण ऊन कडक जाते म्हणायचं बॅरलमध्ये. पाक एवढं कडक ऊन आहे का मोटर. इथं ठेवू का.
ओहो, आडाच येणार आहे का जल स्वराजाचं? जोडून ठेवायचं. हां हां, ही झाकतो. पेटी हाय तशी ठेवू का? पेटी असू दे इथंच का? हाय तशी ठेवू बॅरेलवर? हा, तिथे खाली खालीच सारतो मग. काय हलकी पीठ आहे त्यामुळं खाली सारली. आईनं डाळ वाळत टाकल्या. एवढं कडक उन्हाळी मधली डाळ वाळत टाकूया थोडंसं. ही डाळ दळून आणणार आहे ना आवळीची वडं करण्यासाठी. पानं भरपूर आहे त्या आवळीची वड्याची पानं. हे काय तुम्हाला दाखवतो. काय गच्च पानं आली ते. दररोज मी दाखवते सोडा तुम्हाला. मोठी मोठी पानं आली ती आहे का? पहिला छोटी छोटी पानं होती ती, आता मोठी मोठी यायला लागली ती. वाढ व्हायला लागले ना पानासनी ते. आणि वांग्याची झाडं पण काढायची आहेत आता. वांग्याचं सगळं संपलं की सीझन. हे वांग्याची झाडं असल्यामुळं सगळं अडचण व्हायला लागलं बघा आहे का? हे गवतीच्या पण इथं सगळं. पप्पा काय करायला लागली ती कोपऱ्यात. आलंय का काय पाणी? मला वाटलं पाणी आलंय का काय. बाथरूमला जाणार आहे का? आणि कुलूप घालू का मग? किल्ले आणून देतो. पाणी आल्यावर मोटर लाव, लगेच लावू नका. पप्पा म्हणलं कुलूप घालून चावी आणून दे, कारण की बाथरूमला चाललेत ना आणि मी पण कामाला चाललो आहे आणि घरात कोण नाही. त्यामुळं कुलूप घालून चावी दे म्हणलीत. पहिलं फ्रीज बंद करतो. गॅस बीस काय चालू आहे का काय बघतो. तुला मी सांगितलंच आहे, सगळं बघून जायला लागते मला कुलूप घालायच्या अगोदर. आता एक कुलूप घालतो. पहिलं पिशवी बाहेर ठेवतो डब्याची. इथं हा कुलूप घालताय? बंद करते. थांबा 2 मिनटं. इथं लाईट चालू आहे का बघू. नाही, चार्जिंगची पिन वर आहे का? हाय बरं आहे. पप्पा म्हणते ते मी कुलूप घालतो. बंद करते. कुठले? हो, ही लाईट चालूच राहिली. गाला जातो. मित्रांनो, आता वाजले त्या 7:30 वाजल्यात आणि आई गेल्या बाजारात. कारण की आज शुक्रवारचा आमच्या गावचा बाजार असते ना, म्हणून बाजारात गेल्या आणि लेटच गेल्या आहे का. 7:30 वाजले. कारण की तिला मालिका बघायची असतात ना. मालिका संपल्याशिवाय आई काही जात नाही बाजारात. ती एक आवडती मालिका आहे ती कुठली तरी. ती मालिका बघत्या मग जात्या बाजारात. आणि आमच्या आईला कामावर एक आयुर्वेदिक औषध दिले. तुम्हाला दाखवतो थांबा. उजेडीतून दाखवतो. हो, हे आयुर्वेदिक औषध दिले कामावर. आमच्या आई जिथं कामावर जाते का नाही तिथं हे कामावर दिले चांगलं औषध आहे म्हणून. आणि म्हणल्यात की 2 महिने झाले घेऊन औषध. आणि आल्या आल्या आई म्हणली मला जरा या बाटलीची डेट बघ म्हणली. कारण की आईला एवढं कळत नाही ना वाचायला यायला. आईची आमची शाळा काय 5वी शाळा झाल्या. ले काय कळत नाही तिला. मग आई म्हणली पहिलं ह्याच्यावर डेट बघ किती आहे, म्हणजे कधीच आहे औषध बघ म्हणली. तर ह्याचं डेट आहे सप्टेंबर 2021ची डेट आहे ह्याच्यावर. तुम्हाला तर दिसणार नाही. हवा तुम्हाला तर ते नाही दिसणार, उलटच दिसणार. सप्टेंबर 2021चं औषध आहे आणि चालतंय म्हणून दिलं आहे प्याला आहे का. काय माणसं पण अशी आहेत ना, त्यांना वाटलं आम्हाला काय कळतच नाही बीड. मग आल्या आल्या म्हणली मला पहिला डेट बघ 2021, म्हणजे 6 वर्ष झालं या डेट संपून औषधाला. आणि चांगलंच आहे म्हणून आमच्या यायला दिलं या प्यायला. त्यांच्यात कोण पिना मग काय लोक असे आहेत बघा. मग आईला म्हणले हे औषध फेकून दे, पण आई काय ऐकणं झाल्या. आता आई गेल्या बाजारात. आल्या आल्या तिला म्हणतोय फेकून दे औषध, काय उपयोग नाही, नाहीतर उगच आई बिल. आली की तिला सांगतो. आता आली आत्ता आहे बाजारात ना. हे काय माळव काढत बसल्या. काय काय आणले? काय नाही आणले, गवारी, कांदे, लसूण. काकडी गवारी. काकडे एवढे आणले त्या? दरवेळी बाजारात घेऊन काकड्याच जास्त आणते आहे का. कारण की काकड्या आम्हाला लागतात ना खायला. काकड्याला आवडते मला खायला. आणि चिरमुर आणले. अगं वडापाव नाही आणलं की वडापाव आहे. खरं सांग. बघ ना की जाऊन चिरमुर वडापाव म्हणताला आणलेला आहेस काय? अजून काय? गवारी आणि कांदा आहे. गवारी आणि कांदा यावेळी लय आणलं नाही बाजारात. नाही तर काय वांगे ते फिरायला नको कोण? नाना बाजारात दोघं जण.
बाजार नाही वे काय तुले फिरतोय बाबा होय तर असं कधी होईल का बाजार काय नाही काय रे ढबू मिरच्या दोडकं काय करायचंय मग ह्या दोडका बघून डोकं फिरतोय आणायचा दोडका ढबू मिरच्या दोडकं वांगी काय कुठे आणून वांगी आपली आहेत ना आपली आपली कुठं आहे ती काढले की सगळे अर्धा किलो आणि संपली की सकाळची काढलेली वांगी काय हाय ती ठेवली ती फ्रीज मध्ये 20 रुपये पावशेर वांगी यायची काय करू आणून वांगी होय. दोडकं बघून डोकं फिरले माझे ते दोडकं नाही बघवत दोडका सारखा आमच्या घरात दोडकाच असते त्यामुळे दोडका आणला नाही दाखवतो तुम्हाला डबी मिरची तर काय खात नाही कोण दोडका तुम्हाला दाखवतो त्या नुसता दोडकाच आहे का वाळून गेला आहे का सारखं दोडकं ते नको वाटते ना दररोज खायला हा ते बाटली जायला सांगायचं राहिलं आई ते बाटली फेकून देऊ का मग अगं डेट संपले आजे 6 वर्ष झाले आज म्हणत्या त्याच्यात देत नसतं चालतंय अगं ते मग डेट काय येडमून दिलं वित देत नाही त्याच्यात अगं डेट आहे ही सप्टेंबर 2021 पिचिल डेट नाही म्हणायला लागले ह्याच्यावर काय बोलायचं इथं डेट मी बघतोय म्हणते डेट नाही तिला सांगितलंय म्हणून डेट नाही ह्याच्यावर डेट नाही असं कधी होईल का 2021चं औषध आहे आणि हे औषध इथलं नवं कुठलं तरी असेल बाहेरचं पण पिऊ नकोच उगच देऊ का फेकून उद्या फेकूया वे म्हणजे तू पिणार पिऊ नको नाही तर उद्या सकाळी फेकतो बघ कचऱ्याच्या गाड्याला सांग मला का खरं सांग तर आत्ता हो म्हणत्या ना ठेवत्या हो इथं ठेवतोय बघ कचरा गाड्याला की नक्की सांग नाहीतर पिऊ नको कुठल्या पण औषधावर डेट असते आणि म्हणते डेट नाही वे तुला कोण म्हणलं डेट नाही काय पण आपलं सांगायचं त्या उद्या गाड्याला की फेकून देणार बघ मी चला मित्रांनो तुम्हाला हा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा चला आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय महाराष्ट्र